उन्हाळ्याला सुरुवात झाली. उन्हाळ्याच्या झळा जाणवू लागल्या आहेत. वाढत्या तापमानामुळे सर्वांच्या अंगाची लाही होत आहे. आपल्या शरीराला थंडावा मिळावा यासाठी प्रत्येकजण विविध उपाय करत असतो. उन्हाळ्यात शरीराला थंड आणि हायड्रेट ठेवायचे असेल तर थंड आणि पौष्टिक पदार्थ खाणे अत्यंत गरजेचे आहे. उन्हाळ्यात दही आणि ताक या दोन्ही दुग्धजन्य पदार्थाचे सेवन केले जाते. हे दोन्ही पदार्थ पचनक्रिया सुधारण्यास, शरीराला डिटॉक्स करण्यासही मदत करतात. विशेष म्हणजे यामुळे शरीरात वाढणारी उष्णता कमी होते. दही हे घट्ट आणि पोषक तत्वांनी परिपूर्ण असे दुग्धजन्य पदार्थ आहेत. दही जमवण्यासाठी दुधाची आवश्यकता असते. दूध जमा करून दही तयार केले जाते. दह्यामध्ये प्रथिने, प्रोबायोटिक्स, कॅल्शियम, व्हिटॅमिन B12 आणि फॉस्फरस भरपूर प्रमाणात आढळतात. याउलट ताक हे दही घुसळून बनवले जाते. या प्रक्रियेत दह्यातील अतिरिक्त लोणी काढून टाकले जाते. त्यामुळे ताकामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त प्रमाणात असते, मात्र फॅटचे प्रमाण कमी असते. याच कारणामुळे ताक हलके आणि सहज पचते. दही खाल्ले तर पचन सुधारते. दह्यात प्रोबायोटिक्स असतात, जे आपल्या आतड्यासाठी चांगले असतात आणि पचन सुधारण्यास मदत करतात. दह्यामध्ये कॅल्शियमचा चांगल्या प्रकारे स्रोत जो आपल्या हाडांना मजबूत करतो, वजन वाढण्यास मदत करतं. जर तुम्हाला वजन वाढवायचे असेल तर दह्याचे सेवन करणे फायद्याचे ठरू शकते. त्वचेसाठी दही त्वचेला मऊ आणि चमकदार बनवते. ताक पिण्याचे फायदे तर आपल्याला माहीतच आहेत. ताक पिल्यामुळे शरीराला थंडावा मिळतो. ताक हे नैसर्गिकरित्या थंड असते. ताक पिल्यामुळे शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते. ताक पिल्यामुळे पचनक्रिया सुधारते. ताक पचनास मदत करते, ज्यामुळे भूक न लागणे, पोटात गॅस होणे इत्यादी समस्या दूर होतात. ताक पिल्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते. ताकात कॅलरीज कमी असतात, त्यामुळे वजन कमी करण्यासाठी ते फायदेशीर ठरू शकते. ताक हे शरीरात पाण्याची कमतरता भरून काढते. उन्हाळ्यात ताक प्यायल्याने शरीरात पाण्याची कमतरता भरून निघते. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.